वणीच्या सप्तशृंगी गडावरील प्रसंग, शंभूराजांवर झालेले आक्रमण. बऱ्हाणपूर लुटून झाल्यानंतर त्याची बहुतांशी लूट ही वाटेमध्ये लागणाऱ्या साल्हेरच्या किल्ल्यावर ठेवायची हे नक्की झाले. माघारी फिरण्यासाठी धरणगाव चोपड्याची वाट सोयीची होती. हंबीर मामा आणि शंभूराजे गटागटाने ती लूट घेऊन धरण गावाच्या वाटेने निघाले होते. मध्यरात्र कधीच उलटून गेलेली होती. अति प्रवासाने माणसांसोबत जनावरांची देखील खूप दमछाक झालेली होती, कारण त्या घोड्यांच्या पाठीवर माणसांसोबत त्या लुटीचा माल देखील होता. पहाटेपर्यंत राजांना पुढचा पल्ला गाठवायचा होता, तेव्हा मानाजींची नजर बाजूच्या डोंगर रांगांमध्ये दोन उंच सुळक्यांवर पडली. ते राजांना म्हणाले, हा समोरचा वणीच्या सप्तशृंगी मातेचा डोंगर आहे आणि त्याचे टोक दिसते ते मार्तंडेय टोक आहे. शंभूराजांनी लगेचच आपल्या घोड्याचा लगाम खेचला. तेव्हा शंभूराजे म्हणाले, बाकीची पथक पुढे जाऊ द्या, आपल्या सोबत 1000-1500 घोडे असले तरी ठीक आहे. तेव्हा मानोजींनी थोडेसे गोंधळून गेलेल्या अवस्थेतच राजांना विचारले, आता या इतक्या रात्री कुठे जायचे? राजे म्हणतात, कुठे म्हणजे देवीच्या दर्शनाला जायचे. बऱ्हाणपूर वरून निघताना आम्ही देवीचा मनातून धावा केला होता. आता देवीला ओलांडून पुढे कसं जायचं? तेव्हा मानोजी म्हणाले, एका राजे, उशीर होईल. देवीच्या दर्शनाला आपण पुन्हा येऊ. नको, पुन्हा येऊ नको, आता आलोच आहे तर आता लगेच जाऊ. मालोजी म्हणाले, पण राजे, हा समोरचा कडा चढण्या उतरतानाच संपूर्ण रात्र जाईल. तेव्हा महाराज त्यांना हसत म्हणतात, अहो असू द्या, चांगले यश आणि चांगले आशीर्वाद हे कष्टाच्या मार्गानेच मिळतात, ते काही सहजासहजी मिळत नाही. ठरल्याप्रमाणे बाकीची पथके कवी कलशा सोबत पुढे निघून गेली. आपल्या सोबत 1500 सैन्य घेऊन शंभूराजे समोरचा कडा चढून वर गेले. तेथे सप्तशृंगी गडावरील एक मोकाली मराठा पथक जागीच होते. छत्रपती संभाजी राजे देवीच्या दर्शनाला येतील म्हणून तिथला ठाणेदार देखील जागाच होता. सप्तशृंगी मातेचे छोटेसे पवित्र मंदिर गडावरती उभे होते. खाली मोकळ्या आणि सपाट जागेवरती पुजाऱ्यांनी राहण्यासाठी घरे केली होती. तिथल्या मशालीच्या अंदाज घेत राजे समोरच्या गडाची वाट चालू लागली. रस्ता खूप अरुंद आणि खडा होता. दोन्ही बाजूला करवंदीचे दाट झाडे होती. ती वाट अरुंद होती की एका वेळेस एकच मनुष्य जाऊ शके. महाराजांनी घोडी थांबवली आणि झपाझप त्या वाटेने चालू लागली. त्यांच्या सोबतच मंदिराचे गुरव, पुजारी आणि पाठोपाठ स्वार निघाले. गडाच्या मध्यभागी सप्तशृंगी देवीचे ते छोटेसे देऊळ होते. त्या देवळाच्या दारातच चाफेची झाडे होती. राजे दर्शनाला येणार हा सुगावा तेथील गोरगरिबांना लागला होता. ते राजांना भेटण्यासाठी तिथे दाटीवाटीने उभे होते. त्यांच्या सोबतच तिथे 4-5 फकीर देखील होते. हातामध्ये करवंटी घेऊन बसले होते. आता दर्शनाला जाण्यापूर्वी राजे तिथे थांबले. महाराजांसोबत असणारे खंडू बल्लाळ यांच्या हातामध्ये मोहरांची थैली होती. त्यामध्ये हात घालून महाराजांनी त्या मोहरा काढून भिकाऱ्यांच्या ताटलीत आणि फकीरांच्या कटोरीमध्ये टाकणारच तेवढ्यात दिन दिन असा आवाज ऐकू आला. त्या फकीरांच्या वेशाखाली लपलेल्या पठाणांनी आपल्या तरवाली बाहेर काढल्या. मारो मारो असं म्हणत एक पठाण शंभूराजांच्या अंगावरती उठून पडली. तशी लगेचच राजांनी आपल्या कमरेतली तलवार उपसली. राजेही अगदी वेशाने पुढे धावले. ते 5 फकीरांच्या वेशातील पठाण राजांच्या अंगावरती धावून गेली. त्या सर्वांनी राजांना घेरलं. शंभूराजे मात्र ती तलवार दानपट्ट्यासारखी नाचवत सगळ्यांचा प्रतिकार करत होते. त्यातील 2 पठाणांच्या तलवारींचे काही वार शंभूराजांच्या खांद्यावरती पडले. त्याच सरशी राजांच्या भजगरी वस्त्राचा फडा उडाला आणि खन खन असा आवाज झाला. त्यांचे भरजरी वस्त्र फाटले होते आणि अंगावरचे चिलखत आणि डोईवरचा टोप
त्यांच्या मदतीस आला. आता राजे आणि पठाण यामध्ये झटापट सुरू झाली. राजांनी बघता बघता तिघांना लोळवलं. चौथ्याच्या खांद्यावरती राजांनी तलवारीचा असा वार केला की त्याचा हातच खाली गळून पडला. इतक्या अंधारात चाफ्याच्या झाडावर लपलेल्या त्या पाचव्या पठाणाने शंभू महाराजांच्या पाठीवरती झेप घेतली. तो पठाण शरीर यष्टीने अतिशय भक्कम होता. त्याने आपला सर्व जोर लावून शंभू राजांना तसेच खाली खडकावरती रेटायचा प्रयत्न करत होता. तो राजांच्या उरावर बसून त्यांना आपल्या अंगाखाली दाबण्याचा प्रयत्न करू लागला. खडकावरती घसरल्यामुळे राजांच्या कोपऱ्याचे कातडे निघाले. राजांचे सहकारी पुढे धावले आणि त्या पठाणाला ढकलण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्याने राजांना अशा प्रकारे दाबलं होतं की त्यामुळे शंभू राजांचा श्वास कोंडला गेला. ते कसे तरी पुढे सरकले. त्यामुळे त्यांचा उजवा हात मोकळा झाला. लगेचच त्यांनी आपल्या कमरेचा जांभिया काढला. चतुराईने वार करून त्यांनी त्या पठाणाचा कोळसाच बाहेर काढला. त्या पठाणाचे पोट फाडत तो जांभिया गळ्या जवळ बाहेर आला तेव्हा तो बलाढ्य पठाण बाजूला कोसळला. लगेचच शिपायांनी बाजूच्या झऱ्याचे पाणी आणले. राजांनी ते पाणी प्यायले आणि वस्त्र नीट नेटके केले. खंडू बल्लाळ म्हणाले, राजे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्यावरती शंभूराजे हसले. ते म्हणाले, सप्तशृंगी मातेने आज आगळे वेगळे दर्शन द्यायचे ठरवलेले होते. आपण बचावलो हे मातेच्याच आशीर्वादाने. राजे मंदिरात गेले, पूजा केली. त्यानंतर कितीतरी वेळ राजे सप्तशृंगी मातेच्या त्या पाषाण भव्य मूर्तीकडे पाहतच होते. मातेच्या डोळ्याकडे समाधानकारक नजरेने पाहत होते. राजे तो कडा उचलू लागले. आता अंधार कमी होऊ लागला होता. सूर्योदयाची वेळ झाली होती. सूर्याची किरणे सर्वत्र पसरू लागली. डोंगर देखील आता आज स्पष्ट दिसू लागले होते. तो मार्कंडे डोंगराचा कडा देखील आता स्पष्ट दिसू लागला होता. ते जटाधारी म्हणजे मार्कंडे ऋषी जणू राजांना आशीर्वाद देण्यासाठी तिथे अवतरले होते. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.